तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा गावाकडचा मिनी ब्लॉग आहे. तर आम्ही सगळेजण तयार होऊन चाललेलो बाळूमामाला म्हणजे आदमापूरला. त्याच्याबरोबरच ना सुजलची 12वी झालेली होती आणि हॉस्टेलवरती होताना तिथून आम्हाला मार्कलिस्ट आणि टीसी काढायचं होतं. दोन्ही पण कामं होतील म्हणून आम्ही चाललेलो कोल्हापूरला. तर तिथं अगोदर सुजलच्या हॉस्टेलवरती पोहोचलो. नंतर एकने गुळाचा अगोदर चहा घेतला, कारण तिथला गुळाचा चहा एकने पिल्यानंतर एकदम मन प्रसन्न होऊन जातं. चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग सुजलनं जाऊन एकने त्याचं मार्कलिस्ट आणि टीसी वगैरे काढून दिलं. अगदी 5 मिनिटातच ते काम झाल्यानंतर ना मग आम्ही आदमापूरमध्ये पोहोचलेलो होतो. मी एकने लग्न झाल्यापासून मला काय आठवतच नाही की मी आदमापूरला म्हणजे बाळूमामाला आलेली होती. त्यामुळे म्हटलं बाहेरून दर्शन घेण्यापेक्षा एक नाही रांगेतूनच जितका वेळ होईल ना तितका रांगेमध्ये उभारूनच एकने छान असं दर्शन घ्यायचं. तर जास्त काही गर्दी वगैरे नव्हती, त्यामुळे पटकन दर्शन झालं. आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर ना मग इतकी सारी काहीतर रांग लागलेली होती. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर ना एक नाही इथं पैसे वगैरे पोरं चिटकावत होते, म्हणून म्हणलं चला आपण पण चिटकावून बघूया. तर एक ना मनामध्ये काहीतरी इच्छा पकडावी लागते आणि त्याच्यानंतर इथं पैसे चिटकावं लागतात. तर भरपूर वेळ कोशिश केल्यानंतर सुद्धा मला पैसे काही चिटकलेच नाहीत. तिथून बाहेर आल्यानंतर प्रसाद वगैरे घ्यायचं होतं आणि ही बुंदीचं लाडू म्हणलं चला पहिल्यांदाच ट्राय करायला घेतलेलं होतं, पण चवीला छान होतं. त्याच्यानंतर इथं छोटी छोटी ना बाळूमामांच्या मूर्त्या बघितल्यानंतर ना एकदम मन प्रसन्न होऊन गेलेलं. बाहेर आल्यानंतर आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग एक ना मेतक्याला गेलेलो होतो, कारण तिथे पण दर्शन घ्यायला जावं लागतं. तर एकदम छान असं तिथे पण दर्शन झालेलं. आणि हा खांब दिसतोय ना, तर त्या खांबाला 2 वेळा फेऱ्या माराव्या लागतात आणि थोडीशी मिठी मारावी लागते. म्हणतात की अंग वगैरे दुखी काय असले ना तर ते सगळी कमी होऊन जाते असं म्हणतात. ह्याच्यातलं काही मला माहीत नाही. तिथून मग बाहेर आल्यानंतर ना इथं पापड वगैरे विकायला होते, तर म्हणलं चला नाचणीचे आणि पालकचे पापड घ्यायचं. त्याच्याबरोबरच मग पुढं रस्त्यावर गेल्यानंतर ना पायनॅपल आणि थोडंसं फणसाचं गरं वगैरे घेतले. गाडीमध्ये CNG भरला. घरी पोचलो आणि घरी आल्यानंतर भाज्या वगैरे सगळे आणलेले होते ते ठेवून एकने स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे केलं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपू दे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.